तेल तापले, तेलामध्ये मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं, नंतर कांदा आपण परतून घेऊ. आलं, लसूण आणि एक बारीक मिरची मी कापून घेतली, ती टाकूया. हे सगळं परतून घेऊया. त्यानंतर टाकू टोमॅटो आपण परतून घेऊ. इथे आपला टोमॅटो परतून झालाय. त्यामध्ये धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊ आपण. थोडीशी कोथिंबीर, यामध्ये थोडंसं पाणी ओतूया. अगदी थोडं, अर्धा कप. 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ. 2 मिनिटं झाले, आपण झाकण काढून घेऊ आणि थोडेसे टमाटे ते थोडेसे असे स्मॅश करूया. आपलं स्मॅश करून झाले. त्यामध्ये ओतूया गरम पाणी, चवीनुसार मीठ. आता पाण्याला उकळी येऊन देऊ आपण. आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. आपण त्यामध्ये फरसाण टाकूया, मिक्स करून घेऊ आणि त्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाले, झाकण काढूया. आपली फरसाणाची भाजी तयार आहे. गॅस बंद करू, वरतून कोथिंबीर टाकूया. अगदी 5 मिनिटात होते भाजी. आणि खायच्या टायमाला फरसाण टाकायचं. आधी फक्त रश्श्याला उकळी येऊन ठेवायची आणि नंतर खायच्या टायमाला थोडं गरम करायचं, त्यात फरसाण टाकायचं. इथं आपली फरसाणाची भाजी तयार.